नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेरिश रिक्लेम ऑर्डर ब्लॉक. फ्रेंड्स, जेव्हा प्राइस एका अप ट्रेंडमधून डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट होते त्यानंतर प्राइस स्वतःला रिबॅलन्स करते आणि रिबॅलन्स करण्यासाठी स्मार्ट मनी काय करते, अप ट्रेंडमध्ये जे काही स्विंग हाय पॉईंट असतात ज्यावरती स्मार्ट मनीने त्यांच्या पोझिशन ओपन केलेल्या असतात त्याच एरियांवरती स्मार्ट मनी अगेन काय करते, नवीन पोझिशनला ॲड करते. म्हणजे रिलोड करण्याचा एक एरिया जिथं पोझिशन पुन्हा लोड केली जाते, म्हणजे प्राइस स्वतःला रिबॅलन्स करते आणि रिबॅलन्सिंग नंतर स्मार्ट मनी त्या ट्रेंडला पुढे कंटिन्यू करते. स्मार्ट मनीच्या फुटप्रिंटमध्ये आपण शिकतो की स्मार्ट मनी कशा पद्धतीने मार्केटमध्ये वेगवेगळ्या चालींवरती काम करत असते आणि ह्या ज्या काही चाली आहे ह्या नॉर्मल एका रिटेलरला समजत नाही, पण ह्याच गोष्टी जर एखाद्या रिटेलरला समजल्या तर आपण सुद्धा स्मार्ट मनी सारखे ट्रेड करू शकतोय. तर चला ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स पूर्णपणे समजून घेऊया आपण एका बेरिश रिक्लेम ऑर्डर ब्लॉकला. नमस्कार मित्रांनो, बेरिश रिक्लेम ऑर्डर ब्लॉक. आता ही एक अशी कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये मार्केट मेकर काय करतात, ट्रेंड बदलल्यानंतर तो ट्रेंड कंटिन्यू झाला पाहिजे यासाठी पूर्णपणे प्रेशर देतात आणि प्रिव्हियस जो काही लेग असतो ना अप ट्रेंडचा, ते लेगचे जे काही स्विंग हाय पॉईंट असतात त्यांना प्राइस काय करत चालते, रिबॅलन्स करत चालते. तुम्ही प्राइस ॲक्शनमध्ये एक गोष्ट ऐकली असेल, खूप लोकांनी ऐकलं असेल की मार्केट या पद्धतीने एकदा अप जातं, प्राइस दोनदा अप जाते आणि याला म्हटलं जातं मार्केटचा हा काय आहे, एक सपोर्ट पॉईंट आहे. ठीक आहे, प्राइस पुन्हा अप जाते आणि अप जाऊन काय करते, तो जो रेजिस्टन्स एरिया आहे, प्राइस एकदा अप जाते, दोनदा अप जाते आणि एका रेजिस्टन्स पासून प्राइस दोन वेळेस ड्रॉप होते. नेक्स्ट टाइम प्राइस अप जाते चांगला सपोर्ट घेऊन आणि त्या रेजिस्टन्सला प्राइस काय करते, ब्रेक करते. पण रेजिस्टन्स जसा ब्रेक होतो इथे मोठ्या लिक्विडिटी सोबत मार्केट मेकर नवीन ऑर्डर फिल करतात आणि प्राइसला पुन्हा खाली पाठवतात. मग तुम्ही खूप यूट्यूबला व्हिडिओज पाहिले असेल, खूप साऱ्या ट्रेडरकडून पण ऐकलं असेल की मार्केटने जो काही मागचा रेजिस्टन्स होता त्याची लिक्विडिटी ग्रॅप केली आणि लिक्विडिटी ग्रॅप करून प्राइस पुन्हा रिव्हर्स आली आणि अगेन प्राइस अप आल्यानंतर त्या रेजिस्टन्सला प्राइस काय करते, रिजेक्ट होऊन डाऊन साईडला जाते आणि त्यांनी इथून एक एंट्री प्लॅन केली आणि खाली टार्गेट घेतलं. ठीक आहे, तर हे जे स्ट्रक्चर आहे ना मित्रांनो, याला थोडंसं अजून ॲडव्हान्समध्ये आपण शिकू शकतोय. आणि ॲडव्हान्स व्हर्जन काय आहे, तर ॲडव्हान्स व्हर्जन याचं रिक्लेम ऑर्डर ब्लॉकमध्ये आहे, बेरिश रिक्लेम ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, आता पहा, सपोज एक हायर टाइम फ्रेमचा एरिया आहे, या पद्धतीने एक मार्केट आपण एक मार्क केलेला आहे हायर टाइम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक सेलिंगचा, जिथून सेलिंग पाहायला भेटेल. ठीक आहे, हा काय आहे, एक सेलिंग एरिया आहे हायर टाइम फ्रेमचा. आता हायर टाइम फ्रेमच्या सेलिंग एरियावरती एंट्री कशी केली जाते, जसं एक एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया, हा जो एरिया आहे ना, हा एरिया आहे सपोज 4 तासांच्या टाइम फ्रेमचा. आता हा 4 तासांचा टाइम फ्रेमचा एरिया म्हणजे काय एक्झॅक्टली मी तुम्हाला ते पण समजून सांगतो. सपोज तुम्ही असं समजा 4 तासांमध्ये मार्केटचा जो ट्रेंड आहे ना तो या पद्धतीने डाऊन आहे. ठीक आहे, या पद्धतीने 4 तासामध्ये मार्केटचा ट्रेंड काय आहे, पूर्णपणे डाऊन आहे. डाऊन ट्रेंड का, बिकॉज प्राइसने प्रिव्हियस लोला काय केलं, ब्रेक केलं आणि प्रिव्हियस लोला ब्रेक करून प्राइसने तयार केलं एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. जेव्हा प्राइस प्रिव्हियस लोला ब्रेक करते, बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार करते, त्यानंतर आपल्याला समजते की मार्केटचा ट्रेंड हा डाऊन आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, आपण सेलिंगचा प्लॅन करतो आणि सेलिंगच्या प्लॅनच्या अगोदर आपण सापडतो एक आयडीएम पॉईंट आणि आयडीएमच्या अबो आपण काय पाहतो, एखादा ऑर्डर ब्लॉक. जसं इथे समजा आपल्याला भेटला 4 तासाचा ऑर्डर ब्लॉक. फ्रेंड्स, 4 तासाचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बेरिश आहे, 4 तासाचा आयडीएम एरिया आहे आणि 4 तासाचा ऑर्डर ब्लॉक एरिया आहे. ठीक आहे, आपला प्री प्लॅन काय आहे, प्राइस या पद्धतीने जाईल, इथून आपण सेलिंगची एंट्री घेऊ, प्राइस या पद्धतीने खाली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवल, हा आपला प्री प्लॅन आहे. ओके, पण आता आपण डायरेक्टली एंट्री इथं 4 तासाच्या कॅन्डलवरती नाही घेऊ शकत, बिकॉज 4 तासाची कॅन्डल क्लोज होण्यासाठी, ओपन झालेली कॅन्डल क्लोज होणं म्हणजे 4 तास जाणार आहे. ठीक आहे, आणि एका 4 तासाच्या एका कॅन्डलमध्ये कन्फर्मेशन नाही मिळू शकत आपल्याला. मग आपण काय करतो, 4 तासाची टाइम फ्रेम असेल तर 15 मिनिटाचं कन्फर्मेशन घेतो, म्हणजे 15 मिनिटामध्ये आपण कन्फर्मेशन घेतो. आपण इथून पाहतो 15 मिनिटाचा ट्रेंड आणि 15 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज, त्यानंतर आपण सेलिंगचा प्लॅन करतो आणि टार्गेट 4 तासाचा ब्रेकअप स्ट्रक्चरला करतो. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता पहा, इथे आयडीएमच्या वरती 4 तासाचा ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, आणि इथून आपल्याला काय करायची आहे, सेलिंग करायची आहे या लेवलपासून डाऊन साईडसाठी. आता हा जो ऑर्डर ब्लॉक आहे असं समजा आपण इथे मार्क केलेला आहे, ह्या लेवलवरती आपण इथे मार्क केला तो 4 तासाचा सेलिंग एरिया. ठीक आहे,
15 मिनिटामध्ये आपण काय पाहत असतो, 15 मिनिटामध्ये प्राइस अप गेली, प्राइस 15 मिनिटामध्ये डाऊन आली, अगेन डाऊन आलेली प्राइस 15 मिनिटामध्ये अगेन अप गेली, पुन्हा प्राइस डाऊन आली, पुन्हा प्राइस अप गेली, डाऊन आली, अप गेली, डाऊन आली, प्राइस अप गेली. ठीक आहे. आता फायनली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये प्राइस कुठे पोहोचली, 4 तासांच्या ऑर्डर ब्लॉकवरती. ठीक आहे. जर 4 तासाच्या ऑर्डर ब्लॉकवरती सेलर सेलिंगसाठी इंटरेस्टेड असतील किंवा स्मार्ट मनी इथून त्यांच्या पोझिशन ओपन करत असेल तर इथे काय घडेल, स्मार्ट मनीने त्यांची पोझिशन जर ओपन केली 4 तासाच्या ऑर्डर ब्लॉकपासून आणि स्मार्ट मनीचा प्लॅन आहे, त्यांना टार्गेट करायचं आहे इथे असलेलं हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट, प्राइस अप गेली, स्मार्ट मनीला लोला टार्गेट करायचं आहे. तर लोला टार्गेट करण्यासाठी स्मार्ट मनी 15 मिनिटामध्ये त्यांची रणनीती इथे यूज करते, ज्याला आपण म्हणतो चाल. स्मार्ट मनी काय करते, सेलिंग करून 15 मिनिटाचा जो अप ट्रेंड आहे त्याला करते या पद्धतीने ब्रेक. 15 मिनिटाचा जो काही अप ट्रेंड जो पुढे गेलेला आहे, ठीक आहे, स्मार्ट मनी या पद्धतीने ऑर्डर ब्लॉक पासून सेल करते, 4 तासाच्या प्राइस डाऊन येते आणि डाऊन आल्यानंतर प्राइस काय करते, इथे 15 मिनिटाचा ब्रेक करते, एक हायर लो पॉइंट. ओके. एकदम सगळ्या काही ऑर्डर या जागेवरती फिल होणार नाही, म्हणून स्मार्ट मनी काय करते, प्राइस पीवाय पर्यंत पोहोचण्या अगोदरच काही क्वांटिटी या स्विंग हायला त्यांची ओपन करते, म्हणून इथून प्राइस खाली येते या लेवल पासून, नाही तर प्राइस इथेच अप गेली असती. ठीक आहे. प्राइस तिथून खाली काय येते, कारण स्मार्ट मनी काही क्वांटिटीज त्यांच्या इथे ओपन करते, पण तेवढ्या क्वांटिटीज ओपन नाही झाल्या की लगेच इथून प्राइस खाली येऊन ह्या पॉइंटला ब्रेक करेल. मग ह्या लेग मधल्या बायच्या ऑर्डर घेऊन स्मार्ट मनी अप जाते आणि वरती असलेल्या एरियामध्ये पेंडिंग्स ज्या काही ऑर्डर आहे त्यांच्या फिल करून घेते. आणि त्या पेंडिंग ऑर्डर्स फिल झाल्यानंतर मार्केटमध्ये एक डंप पाहायला भेटतो, ज्यामध्ये प्राइस डाऊन येते आणि डाऊन आल्यानंतर प्राइस काय करते, इथे करते कॅरेक्टर चेंज. व्यवस्थित पहा, स्मार्ट मनीने एका जागेवरती डायरेक्टली ऑर्डर्स ओपन नाही केला, स्मार्ट मनीने 2 जागेवरती ऑर्डर ओपन केल्या. एक म्हणजे स्मार्ट मनीने फर्स्ट पॉईंट इथे काही ऑर्डर ओपन केल्या आणि दुसरा म्हणजे स्मार्ट मनीने इथे ऑर्डर ओपन केल्या. ओके. 2 वेळेस स्मार्ट मनी सेल साईडला एंटर झाली. आता कॅरेक्टर पण चेंज झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 15 मिनिटामध्ये स्मार्ट मनी तयार आहे कशासाठी, हा जो 4 तासाचा ट्रेंड आहे या ट्रेंडच्या लोला ब्रेक करण्यासाठी. इथून या पद्धतीने स्मार्ट मनी रेडी आहे आणि इथे स्मार्ट मनीने ॲक्शन पण घेतली, ती आपल्याला 15 मिनिटामध्ये दिसली की स्मार्ट मनीने फर्स्ट लेग इकडे ओपन केला, सेकंड लेग इकडे ओपन केला. आता नंबर 3 वरती स्मार्ट मनीला तिसरा लेग ओपन करायचा त्यांचा, आणि तो लेग कुठे ओपन होणार ते समजून घ्या. ठीक आहे. आपण नेहमी म्हणतो की प्राइस अप आल्यानंतर आपण सेलिंगचा प्लॅन करू का, कारण मार्केटने कॅरेक्टर चेंज केलेलं आहे. पण अप आल्यानंतर कुठे, अप आल्यानंतर आपल्याकडे खूप सारे एरियाज आहे, जसं की इथे जर बघितलं आपल्याकडे पहा, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, म्हणजे याला म्हटलं जातं एक हायर हाय आणि लोअर लो. याच्या आतमध्ये जो लेग आहे यामध्ये आपण ऑर्डर ब्लॉक एफजी शोधतो. पण आता नेहमी मॅपिंग करताना काय करत जा फ्रेंड्स, स्मार्ट मनीने जिकडे पहिल्यांदा लेग ओपन केला होता ना त्या लेगला पण या पद्धतीने मार्क करून ठेवा. ठीक आहे. त्या लेगला पण या पद्धतीने मार्क करून ठेवा. फक्त इथे जो लेग असतो ना, जो स्मार्ट मनी इथून ऑर्डर ओपन केलं त्या एक्झॅक्ट त्यामध्ये एक बेरिश ऑर्डर ब्लॉक असला पाहिजे आणि तोच ऑर्डर ब्लॉक इकडे मार्क करून ठेवा. आणि मग त्या ऑर्डर ब्लॉक सोबत आपण या लेगच्या काही गोष्टी मॅच करतो. आणि फ्रेंड्स, 3rd नंबरला जी प्राइस रिॲक्ट करते, 3rd नंबरला प्राइस या लेवलवरती येऊन काय करते, रिॲक्ट करते. इथे 3rd नंबरला प्राइस करते या पर्टिक्युलर लेवलवरती रिॲक्ट. मग स्मार्ट मनीने 3rd नंबरला इथे पोझिशन प्राइस अप आल्यानंतर ओपन केली, प्राइस या पद्धतीने डाऊन जाते आणि तयार करते ते मेजर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर 4 तासांचं, जसं इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. स्मार्ट मनीने काय केलं, ते मेजर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर या पद्धतीने प्राइस अप आली, इथून स्मार्ट मनीने पोझिशन ओपन केलं आणि इथून प्राइसला खाली पाठवलं आणि फायनली स्मार्ट मनीने काय केलं, इथे लोला ब्रेक करण्याचं काम केलं या पद्धतीने. मग इथून जी प्राइस मूव्ह करत आहे ना तिला फक्त व्यवस्थित समजून घ्या, एकदम ऑर्डर्स ओपन होणार नाही. ठीक आहे. मग त्या ऑर्डर काय केलं जातं, डिवाइड केलं जातं पार्टनुसार.
मग रिक्लेम म्हणजे काय, बेरिश रिक्लेम कसं, जसं इथे पहिला लेग स्मार्ट मनीने बनवला, पहिल्या लेग नंतर स्मार्ट मनीने मॅन्युप्युलेशन केलं थोडंसं त्याच्या अबोव, मॅन्युप्युलेशनमध्ये 4 तासाच्या सेलिंग एरियापासून ऑर्डर उचलल्या, ऑर्डर उचलल्यानंतर मार्केटने प्रूव्ह केलं त्याची स्ट्रेंथ कॅरेक्टर चेंज करून, आणि आता मग स्मार्ट मनीचा टाइम आहे कसला की फर्स्ट एरियाच्या अबोव एकदा मॅन्युप्युलेशन झालं, आता नेक्स्ट टाइम मॅन्युप्युलेशन होऊ द्यायचं नाही, म्हणून स्मार्ट मनी ह्या लेवलपासून करते मार्केटमध्ये अगेन सेल, आणि इथून सेल करून प्राइस या पद्धतीने डाऊन साईडला जाते. तर रिक्लेम ऑर्डर ब्लॉक म्हणजे कॅरेक्टर चेंज कुठे झाले पहा, कॅरेक्टर चेंज झालं या लोच्या ब्रेकवरती, ठीक आहे. आणि हा जो पोर्शन आहे इकडे अप ट्रेंड आहे, इकडे डाऊन ट्रेंड आहे. अप ट्रेंडचा, ठीक आहे, कॅरेक्टर चेंज होण्या अगोदरचा अप ट्रेंडचा पहिला लेग जिथून स्मार्ट मनी ऑर्डर ओपन करते, आणि त्यामध्ये असलेला टॉपचा ऑर्डर ब्लॉक, टॉपवरती जो ऑर्डर ब्लॉक असेल तो आपल्यासाठी पुढे इथे तयार होतो एक रिक्लेम ऑर्डर ब्लॉक, आणि तिथून आपण प्लॅनिंग करू शकतोय अगेन सेलची. आय होप तुम्हाला समजलं असेल या पूर्ण गोष्टी, की इथे रिक्लेम आहे तो इकडे वापरला जातो या लेवलवरती. अगेन एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊ ही गोष्ट. जसं मित्रांनो या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं की 4 तासाचा काय आहे, एक ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे. स्मार्ट मनीला सपोज या ऑर्डर ब्लॉक पासून सेल करायचे, हे 4 तासाचं स्ट्रक्चर आहे. एंट्री कशा पद्धतीने प्लॅन केली जाते, 15 मिनिटामध्ये प्लॅन केली जाते. सपोज आता 15 मिनिटाचा स्ट्रक्चर बघूया आपण. 15 मिनिटामध्ये प्राइस ओपन होते, हाय लो अगेन हाय, 15 मिनिटात लो अगेन हाय अगेन लो, अगेन प्राइस हाय बनवते. या पद्धतीने 15 मिनिटामध्ये प्राइस अप जाते, आणि तिथून प्राइस खाली येऊन हायर लोला करते ब्रेक. 15 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये प्राइस 4 तासाच्या स्ट्रक्चरच्या ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी गेली. 4 तासांच्या टाइम फ्रेममध्ये बघा ऑर्डर उचलण्या अगोदर 15 मिनिटाचं एक काय झालं, लास्ट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. हे लास्ट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर मार्केटने खाली गेलं कॅरेक्टर चेंज या लेवलला, ठीक आहे. आणि असं समजा की यासोबत प्राइसने एक अनादर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सुद्धा बनवलं डाऊन ट्रेंडचं. कन्फर्मेशन पूर्ण भेटलं आपल्याला की 4 तासांच्या ओबी पासून स्मार्ट मनी रेडी आहे सेलसाठी. ओके, स्मार्ट मनीने एक्झॅक्ट ह्या पॉइंटवरती विकण्या अगोदर काही त्यांच्या ऑर्डर इथे ओपन केल्या, आणि जिथे त्यांनी ऑर्डर ओपन केल्या तिथे आपल्याला एक तरी पाहायला भेटतो ऑर्डर ब्लॉक. असेल तर ओके, नसेल तर आपण त्याला रिक्लेम म्हणणार पण नाही, ठीक आहे. जर तिथे ऑर्डर ब्लॉक असेल तर आपण काय करतो, त्या ऑर्डर ब्लॉकला या पद्धतीने मार्क करून ठेवतो, आणि याला आपण रिक्लेम ऑर्डर ब्लॉक अशा पद्धतीचं नाव देतो. हा आपल्यासाठी काय आहे, एक रिजेक्शन पॉइंट आहे. म्हणजे जेव्हा प्राइस अप येईल, आयडीएम रिक्लेम ऑर्डर ब्लॉक टॅप, प्राइस डाऊन साईडला टार्गेट काय असेल फ्रेंड्स, टार्गेट असेल 4 तासाचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. एक पिन पॉइंट भेटली मोठ्या मोमेंटचा रिक्लेमवरती, छोटासा स्टॉप लॉस असेल, आणि 4 तासाचा लो आपला काय असेल, टार्गेट असेल. तर या पद्धतीने रिक्लेमवरती एंट्री प्लॅन केली जाते, याला म्हटलं जातं बेरिश रिक्लेम ऑर्डर ब्लॉक. चला फ्रेंड्स, आपण स्ट्रक्चर वाईज समजून घेऊया ह्या गोष्टीला. चार्टवरती आपण मार्किंग करूया, ज्यामुळे ह्या गोष्टी एकदम इझी वाटतील. सो फ्रेंड्स, इथे पहा मार्केटकडे एक हायची लिक्विडिटी, ठीक आहे, म्हणजे एक की लेवल आहे. जसं ऑर्डर ब्लॉक हा एक की लेवल असतो, त्याच टाईपमध्ये लिक्विडिटी ही सुद्धा एक मार्केटची की लेवल असते, आणि लवकरच आपण लिक्विडिटी पण स्टार्ट करणार आहोत. आता ह्या लिक्विडिटीला म्हटलं जातं बाय साईड लिक्विडिटी. ओके, तर मार्केट मेकरकडे काय होती, एक बाय साईड लिक्विडिटी होती. ही बाय साईड लिक्विडिटी अचीव करण्यासाठी प्राइस कशी जाते तुम्ही व्यवस्थित पहा, ठीक आहे. ही लिक्विडिटी अचीव करण्यासाठी प्राइसची मुवमेंट थोडीशी ह्या टाईपमध्ये आहे मित्रांनो. इथून प्राइस काय करते पहा, सर्वात पहिल्यांदा एक अप मुवमेंट,
डाऊन मुवमेंट, अगेन अप मुवमेंट, अगेन डाऊन मुवमेंट, अगेन अप मुवमेंट, की लेवलपासून लिक्विडिटी अचीव होते आणि सेलर्स प्राईजला डाऊन पाठवतात. ओके, आता इथे एक्झॅक्टली घडतं काय, मार्केट मेकरला ह्या लिक्विडिटीच्या अबोव मोठ्या ऑर्डर्स त्यांच्या फील करायच्या आहे. ठीक आहे, पण एकदम तिथे ऑर्डर फील होणार आहे का, नाही होणार. तर मार्केट मेकर याच्या अगोदरच प्राइस जवळ आल्यानंतर काही क्वांटिटीजमध्ये सेल ओपन करतात आणि पुन्हा प्राइसला अप पाठवतात. म्हणजे मार्केट मेकर या लेवलपासून प्राइसला ड्रॉप करण्या अगोदर या लेवलवरती सुद्धा काही पोझिशन त्यांचे ओपन करत आहे. आणि तुम्ही इथे पहा, एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक आणि त्याच्यासोबत एक काय आहे, पूर्णपणे FVG आहे. ठीक आहे, आता थोडंसं स्ट्रक्चर वाईज आपण बघूया ह्या सिनारोला. स्ट्रक्चर वाईज जर म्हटलं तर प्राइस काय करते, इम्पल्स करेक्शन इम्पल्स. ओके, या पद्धतीने प्राइस अगोदर इथे काही ऑर्डर्स विकत घेतात मार्केट मेकर, प्राइस थोडीशी डाऊन येते, अगेन प्राइसमध्ये करेक्शन येतं अप साईडला आणि त्यानंतर जी प्राइस ड्रॉप होते लिक्विडिटीच्या बेसवरती ती प्राइस काय करते, बाईंग सेलिंग बाईंग. ठीक आहे, हा जो आयडियम होणार होता त्या आयडियमच्या लेवलला प्राइस करते ब्रेक आणि तिथे होतं कॅरेक्टर चेंज. आयडियमच्या लेवलला ब्रेक केल्यानंतर कॅरेक्टर कसं चेंज होतं त्याचं मेन रिझन इथे की प्राइसने बाय साईड लिक्विडिटीच्या ऑर्डर विकत घेतल्या आणि ऑर्डर विकत घेऊन प्राइस ड्रॉप झालेली. म्हणजे एका रिजेक्शन सोबत मार्केट एका व्हॅलिड रिजेक्शन सोबत मार्केट रिव्हर्स आलेलं आहे आणि चालू जी मुवमेंट होती ना मार्केटची या पद्धतीची, प्राइस अप जाणं डाऊन येणं, अगेन अप जाणं डाऊन येणं अप जाणं आणि लिक्विडिटी सोबत प्राइस खाली येऊन करते त्या बायरच्या एरियाला ब्रेक. मग ही एखाद्या हायर टाइम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉक पासून मुवमेंट असू द्या किंवा एखाद्या लिक्विडिटीच्या बेसवरती मुवमेंट असू द्या. ठीक आहे, मार्केट एका व्हॅलिड रिझनने खाली येत आहे आणि व्हॅलिड रिझनने खाली येऊन प्राइस काय करत आहे, त्या हायर लो पॉइंटला ब्रेक करत आहे. आता हा लेग जर बघितला, या लेगमध्ये ते एक FVG आहे. ठीक आहे, हा लेग जर आपण व्यवस्थित जर बघितला तर ह्या लेगमध्ये आपल्याला एक FVG पाहायला भेटत आहे. पण अजून थोडंसं हाय कन्फर्मेशनसाठी आपण काय करतो, हा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक सुद्धा मार्क करतो मागे असलेला. ठीक आहे, फर्स्ट हा वाला लेग आहे जिथं मार्केट मेकरने काही सेलच्या क्वांटिटीज ओपन केल्या, त्यानंतर त्याच्या अबो प्राइसला पाठवून लिक्विडिटी उचलून मॅन्युप्युलेशन करून प्राइस खाली आली डिस्ट्रीब्युशनसाठी आणि बस आपण ह्या पॉइंटला पुढे मार्क करतो. यालाच म्हटलं जातं एक बेरिश रिक्लेम ऑर्डर ब्लॉक, ज्याला प्राइस करते रिबॅलन्स. का रिबॅलन्स केलं जातं, कारण मार्केटने एकदा त्याच्या अबोव जाऊन मॅन्युप्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा प्राइस मॅन्युप्युलेशन नाही करणार त्या लेवलवरती. एकदा प्राइसने त्याच्या अबोव जाऊन हे मॅन्युप्युलेशन केलंय. ठीक आहे, आता प्राइसचं काम आहे डिस्ट्रीब्युशन करणं. तर डिस्ट्रीब्युशन कसं होतं, ते होतं रिक्लेम ऑर्डर ब्लॉक पासून. कारण FVG प्राइसला अट्रॅक्ट करतो, ओढतो मॅग्नेट सारखा, बिकॉज तिथे ट्रेड झालेले नाहीये. एक असा झोन आहे जो बाकी आहे. तर मार्केट डाऊन जाण्या अगोदर पहिल्यांदा प्राइस त्या झोनकडे अट्रॅक्ट होते, मार्केट मेकर त्या झोनमध्ये मल्टिपल्स लिमिट प्लेस करतात आणि प्राइस खालून आल्यानंतर त्या लिमिट्स फिल करून डाऊन साईडला काय करते, ड्रॉप करते. चला आता ह्या स्ट्रक्चरवरती रिक्लेम कसा काम करतो आपण ते समजून घेऊया. ओके, आपली एंट्री ही रिक्लेम पासून असली पाहिजे, स्टॉप लॉस रिक्लेमच्या अबो असला पाहिजे, टार्गेट ॲटलिस्ट रिस्कपेक्षा 2 ते 3 पटीचा असलं पाहिजे. कारण स्मार्ट मनी शिकवते ॲटलिस्ट तुमचे टार्गेट हे रिस्कपेक्षा 2 ते 3 पटीचे असायला हवे. ठीक आहे, प्राइस अप जाते, रिक्लेमला प्राइस टॅप करते आणि जस्ट पहा, हा पूर्ण एक रिक्लेमचा पोर्शन, रिक्लेमच्या पोर्शन सोबत हा त्याला ओव्हरलॅप करत आहे FVG आणि ही झाली एक रिक्लेमची आपल्या समोर एंट्री. रिक्लेम ऑर्डर ब्लॉक काय आहे, तर प्रिव्हियस पहिला लेग कॅरेक्टर चेंज होण्या अगोदर, कॅरेक्टर चेंज कुठे झालं, व्हर्टिकल लाईन मार्क केली,
इथून पुढे ट्रेंड बदलला, पण त्याच्या मागचा हा वाला हाय पॉईंट ज्याच्या अबो मॅन्युप्युलेशन झालं, आणि हा हाय पॉईंट असा होता जिथे मार्केट मेकरने ऑर्डर ओपन केलं. मग मार्केट मेकर त्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉककडे प्राईजला पाठवणार. रिजेक्शन ऑर्डर ब्लॉककडे प्राईज आली, रिक्लेमपासून ऑर्डर प्राईजने कलेक्ट केल्या, आणि पाहू शकतो आपण प्राईजमध्ये एक आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट पाहायला भेटली. फ्रेंड्स, हा एक रिक्लेमचा ट्रेड, या पद्धतीने प्राईस पुढे मूव्ह झाली. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल पाहू ज्यामुळे थोडंसं रिक्लेम फाइंड करणं इझी जाईल तुम्हाला. तर मित्रांनो, 1 आवरची टाइम फ्रेम GBP USD हा काय आहे, मार्केटचा एक स्विंग हाय पॉईंट आहे. ओके, आणि स्विंग हाय जर ब्रेक झाला तर काय तयार होईल, एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. सो पहा, सर्वात पहिल्यांदा प्राइस काय करते, स्ट्रक्चरला ब्रेक करते, म्हणजे आपल्याला अप ट्रेंड पासून मुवमेंट पाहिजे. ओके, कन्फर्म इथे मार्केटने प्रिव्हियस ओल्ड हाय ब्रेक केला आणि ओल्ड हाय करून ब्रेक करून प्राइसने बनवलं एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. जस्ट आपल्याला रिक्लेम समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, रिक्लेम समजून घेण्यासाठी आपण पूर्ण एक ट्रेंडच बघूया. एक छोटंसं करेक्शन येतं, अगेन प्राइसमध्ये मुवमेंट येते, विदाऊट आयडियम प्राइस काय करते, अगेन स्ट्रक्चरला ब्रेक करते, एक MSB तयार होतो ज्याला आपण सिंपल बॉस म्हणू शकतो. बट हा बॉस कसा आहे फ्रेंड्स, विदाऊट आयडियम तयार झालेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्राइस इथून अगेन डाऊन साईडला येते करेक्शन, आणि यामध्ये पहा इथे एक गोष्ट व्यवस्थित प्राइस काय करते, प्राइस इम्पल्स बनवते, करेक्शन येतं. ओके, चांगल्या पद्धतीचं करेक्शन, अगेन इम्पल्सिव्ह मुवमेंट स्टार्ट होते, इथून प्राइस प्रिव्हियस हायच्या अबोव जाते, इमिडिएटली सेल ऑर्डर घेऊन मार्केट रिव्हर्स होतं. म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवण्यासाठी प्राइस अप गेली, पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंप्लीट नाही झालं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे स्वीप झालं. म्हणजे मार्केटने बॉस ह्या कॅरेक्टरची लिक्विडिटी ग्रॅब केली. लिक्विडिटी कशी ग्रॅब झाली पहा, बायर्सने बाय करण्याचा ट्राय केला, प्राइसला अप घेऊन गेले, पण याच्या अबोव असलेले सेलरने प्राइस अप आल्यानंतर सेल केलं, प्राइसला डाऊन पाठवलं. म्हणजे टॉपवरती सेलरने अगेन त्यांची स्ट्रेंथ प्रूव्ह केली, आणि सेलर जर टॉपवरती त्यांची स्ट्रेंथ प्रूव्ह करत असेल फ्रेंड्स, तर ह्या लेवलच्या खाली मार्केटचा ट्रेंड बदलतो. याला म्हटलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर स्वीप, चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि स्मार्ट मनीमध्ये आपण शिकणार आहोत की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कशा पद्धतीने प्राइस स्वीप करते, चॉक, आयडियम स्वीपच्या एंट्री मॉडेल, सगळ्या गोष्टी. तर इथे मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं स्वीप, आता कॅरेक्टर चेंज पण झाले, पण ह्या लेगमध्ये बघा ऑर्डर ब्लॉक FVG नाहीच आहे. म्हणजे इथून सेल करण्या अगोदर आणि हा ट्रेंड चेंज होण्या अगोदर इथे मागे हायर हाय पॉईंट कुठे आहे, इथे असलेला हायच्या मागे हे पहा, सेलरने इथे पोझिशन ओपन केली, त्या देन प्राइस अप गेली आणि खाली येऊन प्राइसने कॅरेक्टर चेंज केलं. म्हणजे या केसमध्ये हा जो विक आहे ना कॅन्डलचा शॅडो, हिला म्हटलं जाईल एक रिक्लेम ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, का, बिकॉज काही पोझिशन इथे ओपन केला, अप प्राइस पाठवली, आणि प्राइस अप पाठवून मार्केट मेकरने काय केलं, मार्केट मेकरने फक्त एकच गोष्ट केली, ते म्हणजे मॅन्युप्युलेशन, हायच्या अबो मॅन्युप्युलेशन, आणि खाली आता डिस्ट्रीब्युशन आहे डाऊन साईडला, तर डिस्ट्रीब्युशनचा ट्रेड पकडला जातो. या पद्धतीने रिक्लेम पासून स्टॉप लॉस रिक्लेमच्या अबो टार्गेट ॲटलिस्ट रेसपेक्षा आपण 2 ते 3 पटीचा घेण्याचा ट्राय करतो. वेट करू, प्राइस रिक्लेमकडे येते का, जस्ट चेक. प्राइस आली, या लेवलमध्ये ऑर्डर ब्लॉक FVG होता, बिलकुल नव्हता. मग कशाच्या बेसवरती मूव्ह झाली, एक्झॅक्ट रिक्लेम टॅप, रिक्लेमच्या अबो स्टॉप लॉस, आणि ही प्राइसमध्ये मुवमेंट. याला म्हटलं जातं स्मार्ट मनीचा रिबॅलन्सिंग पॉइंट, जिथं स्मार्ट मनी रिबॅलन्स करते स्वतःला. आणि जस्ट फ्रेंड्स चेक कशी आहे ही मुवमेंट. तर रिबॅलन्सिंग काय आहे, आय होप तुम्हाला समजल. जसं जसं पुढे आपण लिक्विडिटी एक एक गोष्ट शिकू, तेव्हा ह्या गोष्टी खूप इझी होतील. आणि मी एक एक फुटप्रिंटला एक एक व्हिडिओज बनवत आहे, यामुळे तुम्हाला खूप इझिली समजल. आणि हीच व्हिडिओ तुम्ही रिपीट पहा, की जेणेकरून खूप साऱ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे, तर रिक्लेम म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, अप ट्रेंडमध्ये जी मुवमेंट चालली आहे, ठीक आहे,
जसं एक अप ट्रेंडमध्ये प्राइस इथे चालली आहे, प्राइस डाऊन येते, कॅरेक्टर चेंज करते, प्राइस ह्या लेगला पुढे रिजेक्ट करून डाऊन पाठवते. ठीक आहे, तर रिक्लेम काय आहे तुम्हाला समजेल. हा झाला एक बेरिश रिक्लेम पॉइंट आणि यालाच प्राइस ॲक्शनमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न पण म्हटलं जातं या पद्धतीने. ठीक आहे.